नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत की डिपार्टमेंटल PSI परीक्षेबद्दल महत्त्वाचा GR शासनाने प्रसिद्ध केलेला आहे 1 सप्टेंबर 2025 रोजी. तर याबद्दल आपण आता सविस्तर माहिती बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त यांच्यासाठी जे पोलीसमध्ये ऑलरेडी भरती झालेले आहे, फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे की डिपार्टमेंटल PSI परीक्षा ही आता पुढे सुद्धा चालू असणार आहे. त्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती बघूया. तर यामध्ये GR मध्ये काय सांगितलेलं आहे आपण बघू शकता. आता पहिला पॅरा आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पद्धतीने संधी उपलब्ध करून देण्यासाठी डिपार्टमेंटल PSI परीक्षा घेण्यात येत होती. परंतु दिनांक 25/2/2022 अन्वये ही परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. आता परीक्षेचं प्रमाण त्या वाक्य कसं होतं की 50-25-25 म्हणजे सरळ सेवेतून डायरेक्ट PSI 50% भरण्यात येत होते. त्यानंतर 25 डिपार्टमेंटल PSI आणि 25 हे पदोन्नतीने. परंतु नंतर 2022ला ती पद्धती बंद करण्यात आली व 50-50% अशी भरण्यात आली. म्हणजे 50% डायरेक्ट आणि 50% पदोन्नतीने असे करण्यात आले होते. परंतु त्यानंतर काय झालं, अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना ॲडिशनल DG यांनी काय केले, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांनी दिनांक 3/10/2023 रोजी एक सविस्तर पत्रान्वये प्रस्ताव शासनाला सादर केलेला होता. त्यानुसार शासनाने त्या प्रस्तावाचा विचार करून पुन्हा ही परीक्षा सुरू करण्याचा मार्गदर्शन तत्वे विहित केली आहे. आता आपण बघूया महत्त्वाचा शासन निर्णय. आता तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ते ESI जी परीक्षा घेण्यात येत होती, तर जो 25/2/2022चा अन्वय रद्द करण्यात आली होती, तर तो निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे. आता काय होणार आहे की पुन्हा डिपार्टमेंटल PSI जशी अगोदर चालू होती तशीच चालू राहणार आहे. आता यामध्ये प्रमाण कसे असणार आहे, तर 50-25-25 म्हणजे सरळ डायरेक्ट PSI 50% जागा भरण्यात येणार आहे. त्यानंतर डिपार्टमेंटल PSI 25% आणि पदोन्नतीने म्हणजे ग्रेड PSI 25% अशी ही परीक्षा सुरू असणार आहे. त्यामुळे आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की ही परीक्षा आता चालू असणार की नाही, अभ्यास सुरू ठेवायचा की नाही. तर आता सगळे प्रश्न आपले सॉल्व्ह झालेले आहेत. आपण बघू शकता डायरेक्ट PSI 50% भरण्यात येणार आहे, डिपार्टमेंटल 25% आणि त्यानंतर प्रमोशननी 25%. त्यानंतर आपण खाली बघू शकता. आता व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळं काळजीपूर्वक बघा, परंतु सर्व माहिती समजणे आपल्यासाठी केव्हाही चांगलं असतं. तर त्यामुळे आता यामध्ये या GR मध्ये पात्रता सुद्धा देण्यात आली आहे की कोण कसे पात्र आहेत. आता यामध्ये बघू शकता बघू शकता आपण मध्ये काय सांगितलेलं आहे की सदर परीक्षेसाठी सद्यस्थितीत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले सर्व कर्मचारी पात्र राहतील. म्हणजे सरळ पोलीस कॉन्स्टेबल टू ESI हे सर्व या परीक्षेसाठी पात्र राहतील. त्यानंतर तुम्ही दुसरं बघू शकता, हा मुद्दा बघू शकता. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यांची 10वी झालेली आहे, SSC झालेली आहे. आता सध्याची जी भरती प्रक्रिया होते ही 12वीवरती होते, परंतु जे जुने आहेत त्यांची 10वीवर भरती करण्यात आली होती. त्यांच्यासाठी नियमित सेवा ही 6 वर्षाची असेल. म्हणजे पोलीस भरती होऊन तुम्ही पोलीस खात्यामध्ये 6 वर्ष होणे आवश्यक आहे, ज्यांनी 10वीवर भरती झालेली आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर ज्यांची 12वी झाली, HSC झालेली आहे, त्यांच्यासाठी 5 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे, पदवी घेतलेली आहे, त्यांच्यासाठी किमान 4 वर्ष सेवा आवश्यक आहे. म्हणजे ज्यांची 10वी झालेली आहे त्यांच्यासाठी 6 वर्ष, ज्यांची 12वी झालेली आहे त्यांच्यासाठी 5 वर्ष आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्यासाठी 4 वर्ष. आता हा जो कालावधी आहे, वयोमर्यादा, आता वयोमर्यादा काय असणार आहे यामध्ये आपण बघू शकता. कर्मचाऱ्याचे वय संबंधित परीक्षा वर्षाच्या म्हणजे आता समजा 2026 मध्ये जर परीक्षा होत असेल तर 1 एप्रिल 2026 पर्यंत वय हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर यासाठी 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. कोणासाठी? ओपन कॅन्डिडेटसाठी. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा 5 वर्षाची सवलत असेल म्हणजे 40 वर्ष. म्हणजे सरळ ओपनसाठी 35 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 40 वर्ष. आता हे दक्षता प्रमाणपत्रामध्ये यामध्ये आता काय म्हटण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी आहेत PC टू ESI म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल टू ESI यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल असणे
असेल, गुन्हा दाखल असेल तर ते पात्र असणार नाही. यामध्ये आता तुम्ही बघू शकता, एखादा फौजदारी खटला असेल, विभागीय चौकशी असेल किंवा एखादी कार्यवाही फौजदारी प्रलंबित असेल, तो कर्मचारी परीक्षेला बसण्यास अपात्र असेल. त्यानंतर आता आपण बघू शकता की जाहिरात वगैरे याबद्दल थोडंफार माहिती या GR मध्ये सांगितलेली आहे. हा मुद्दा बघू शकता आपण 4 नंबरचा. त्यामध्ये असं सांगितले की पोलीस उपनिरीक्षक बिंदू नियमावलीनुसार रिक्त पदांचा आढावा घेतील आणि रिक्त पदाचा आढावा कुठपर्यंत घेण्यात येईल हा की दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणीपत्र सादर करतील. त्यानंतर गृह विभाग सदर पत्र 1 मार्चपर्यंत MPSC कडे पाठवेल. म्हणजे 1 जानेवारीपर्यंत रिक्त होणाऱ्या सेवानिवृत्ती, ज्यामुळे जे रिक्त होणाऱ्या जागा आहे याची माहिती गृह विभागाला सादर करतील आणि गृह विभाग काय करेल, MPSC ला 1 मार्चपर्यंत ते आयोगाला ती माहिती पाठवेल. त्यानंतर मग MPSC कडे पाठवल्यानंतर शारीरिक यामध्ये काय होणार आहे की मग MPSC जाहिरात काढेल. परंतु यामध्ये पोलीस उपनिरीक्षक येणाऱ्या जे डिपार्टमेंटल PSI यामध्ये लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी यांचा अंतर्भाव असेल. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की प्री एक्झाम असते, मेन्स एक्झाम असते, त्यानंतर ग्राउंड असते. त्यानंतर आपण बघू शकता 6वा मुद्दा, यामध्ये लेखी शारीरिक या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप महाराष्ट्र राज्य कार्यालयाशी सल्ला, म्हणजे MPSC काय करेल की यामध्ये जेव्हा तुम्हाला ऍड काढायची असेल, जेव्हा जाहिरात येणार असेल तर काय करणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, लेखी स्वरूपाचे स्वरूप कसं असणार आहे लेखी परीक्षेचं, त्यानंतर शारीरिक परीक्षेचं, हे DG ऑफिस म्हणजे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून निश्चित केले जाईल. आणि आता जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील, त्यांनाच शारीरिक चाचणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी असेल. आणि त्यानंतर आपलं कट ऑफ जाहीर करेल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी. आता यामध्ये तुमची प्री एक्झाम होणार, ती क्वालिफाय झाल्यानंतर मेन्स एक्झाम होणार, त्यानंतर तुमचं ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये आता मेन्स एक्झाम आणि ग्राउंड यांचे दोन्हीचे एकत्रित मार्क पकडून तुमचा हा अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. यामध्ये आपण बघू शकता. आता यामध्ये हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरताना जर कोणतीही खोट्या प्रकारची माहिती जर सादर केलेली असेल आणि तो जरी पात्र असेल तर तो अपात्र ठरेल. जेव्हा माहिती होईल, निदर्शनात येईल की खोटी माहिती सादर केली आहे, तर तो शिस्तभंगाच्या कारवाई सुद्धा जबाबदार राहील. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर स्वघोषणापत्र आहे. स्वघोषणापत्र म्हणजे कसं की मी नेमणूक माझी कुठे आहे, काय आहे, याचं एक स्वघोषणापत्र असतं, ते आपल्याला भरून देणं गरजेचं असतं. आता त्यानंतर आहे ज्येष्ठता. ज्येष्ठतामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ज्येष्ठतामध्ये आता तुम्ही कोणत्याही पदावर असेल, समजा पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक किंवा पोलीस हवालदार किंवा ESI, तर जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तर ही ज्येष्ठता लागू असणार नाही. तुम्हाला ट्रेनिंगला ही MPA ला जावं लागतं, पोलीस प्रशिक्षण अकादमी नाशिक इथे तुम्हाला. त्यानंतर ही जी सेवा ज्येष्ठता आहे ही लागू नसणार आहे तिथे. तर अशा पद्धतीने हा GR शासनाने काढलेला आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. सर्वांनी तयारीला लागा आणि कुठल्याही प्रकारचे आता डिपार्टमेंटल PSI विषयी संभ्रम मनामध्ये राहिलेला नाहीये. तुम्ही बघू शकता आता डिपार्टमेंटल PSI परीक्षा ही चालूच असणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही आहे. आणि आताच अभ्यासाला लागा. 1 मार्चपर्यंत आयोगाकडे सर्व रिक्त जागांची माहिती पुरवल्या जाईल. त्यानंतर आयोग ही जाहिरात प्रसिद्ध करेल. त्यामध्ये काय पात्रता असेल, त्यानंतर नवीन तुमचे लॉ ॲड करण्यात आलेले आहे किंवा नाही, ते ॲड करणारच आहे. त्यामुळे नवीन आलेले जे कायदे आहे, BNS आहे, BNN, ESS आहे, यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये असणार आहे. तर आपल्याला जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपल्याला सविस्तर सिलेबस हा आपल्याला भेटून जाईल. आता यामध्ये सुद्धा खाली त्यांनी स्वघोषणापत्र दिलेलं आहे. म्हणजे यामध्ये काय येणार तुमचं की तुम्ही नाव, तुमचं सध्या तुमचं पद काय आहे, कोणत्या कार्यालयामध्ये तुम्ही कार्यरत आहे, माझ्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित नाही, हे घोषणापत्र आपल्याला भरून देणे आवश्यक आहे. तर सर्व मित्रांना बेस्ट ऑफ लक. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि अधिकाराचं स्वप्न आपण साकार करा. तर सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. अतिशय ही आनंदाची बातमी आपल्या सर्व पोलीस बांधवांसाठी आहे. त्याचा नक्कीच आपण फायदा घ्याल ही आशा करतो. धन्यवाद.